जीवाला आला ताप तो देव आठवतो आपोआप, जीवाचा गेला निघून ताप मी झालो देवाच्या बापाचा बाप, मनात भावतो देवा मला पाव, पावला तो पावना तर त्या संग खरी ठोस बटर गाव, पर मनात भाव ठेवायचं आणि त्या देवीला जायचं, पर जायचंय कसं? मुंबईची मामा देवी बघा पुण्याची पार्वती, वाईचा गणपती शिड्या लावून पूजा होती, दारी आला पोत राज बाय घालून साज, It is one of the nomadic community in Maharashtra. They have their own culture, they have their own language. They migrate from one place to another place. They are subjugated by civil society. Yeah. And that's why they are ranking at a lower level, similar to untouchable caste. Consider that one because you are thinking to make the documentary. I don't know what is your particular approach and the objectives while making their documentary on the portal. Whether you are looking towards their assimilation and integration in society, that one should be one aspect. Then second one thing is that their residential pattern, because residential pattern clearly shows whether they are assimilated, integrated or not. मराठीत आपण ठीक आहे. आता ओके ना? ओके का? ओके. मग म्हणा ना. पोतराज म्हणजे काय तुम्हाला? इकडे बघा, माझ्याकडे बघा सगळे. पोतराज म्हणजे काय कोणाला माहिती आहे? सांगा सांगा डायरेक्ट. तुम्हाला भीती वाटते का? जसे रस्त्यावरती चाबूक मारतात वाटते ना? अरे बोला ना. आता काय काय तेव्हा कॅमेरा तोंड घालतील, हे करतील, ते करतील. आता बोला ना. पोतराज म्हणजे महालक्ष्मीचे जे भक्त असतात. महालक्ष्मी ही गृहिणीचं रूप आहे, दुर्गादेवी शक्तीचं रूप आणि सरस्वती देवी विद्येचं प्रतीक आहे. तर सरस्वतीचं तर काय ब्राह्मण लोक हे प्रामुख्याने सरस्वतीचं करतात आणि महालक्ष्मीचं पोतराज जाणी आणि दुर्गादेवीचं जे असतं ते आराधी लोक करतात. तर पोतराजांचे पण काही दोन प्रकार आहेत. भटके पोतराज एक आहेत की जे मरी मातेला प्रामुख्याने मानतात. मरी माता म्हणजे महालक्ष्मीचंच कुमारी रूप. ह्या देवीची पूजा करायची जुलाब उलटी होऊ नये म्हणून मरी माता.
हे तिचं कुमारी रूप. मग त्या देवीला मानायचं, त्या देवीची आषाढ महिन्यामध्ये पूजा करायची. 12 महिने त्या देवीला पूजा नाही केली तरी चालते, पण आषाढ महिन्यामध्ये मात्र त्या देवीचं पाणी काढलं जातं. गृहिणी रूपाची जी पूजा असते ती हे आपल्या महाराष्ट्रातले पोतराज करतात, कारण की पोतराजांची परंपरा महाराष्ट्रातून चालू झालेली आहे. दिवसभरात भेटतं 5-4 किलो धान्य भेटतं, गहू ज्वारी तांदूळ, काय पैसे भेटतात 100 200 300, कधी 500 भेटतात. कार्यक्रम असला तर मग काय भेटतात आणि जास्त. देवीचाच आषाढ महिन्यामध्ये फेरी बघते, मंगळवार शुक्रवार अमावस्या पौर्णिमा या टायमाला मी फेरीला जात असतो आणि भिक्षा करून आणून घरचं कुटुंब मी भागवतो. पोतराज दिवसभर फिरतात, स्वतःला ते मारून घेतात. म्हणजे ते का मारून घेतात? समाजातली दुःख सगळी जी काय असतील ती माझ्याकडं दे, आणि त्याच्या बदल्यात मारून घेऊन मग ते आपल्यासारख्या समाजातल्या लोकांकडून मग त्याच्या बदल्यात काही धान्य किंवा देवीला चढवलेलं काही तेल मीठ, काही मीठ मिरची असेल त्याच्यावर ते उदरनिर्वाह करतात. काही म्हणजे आता हे दररोज सकाळी जातात, तुम्हाला कसं वाटतं म्हणजे ह्यांनी हेच काम करावं का दुसरं काही काम करावं? आता ह्यांचा धर्म पाहिल्यापासून हेच आहे तर हेच करणार नाही, दुसरं लागलं तर दुसरं बी करू शकतात, तसं काय नाही. असं काय नाही. जर तुम्हाला दुसरं काही काम मिळालं तर तुम्ही हे सोडून द्याल का? हो, करू शकतो मी. फक्त आषाढ महिन्यात हे देवीचं करू शकताय 15 दिवस, आणि बाकी इतर वेळी कुठलंही काम करू शकताय. आणि कायमचं म्हणजे सोडून देऊ शकता का दुसरं चांगलं काही काम मिळालं तुम्हाला? नाही मी पोतराज पण हे बंद होऊ शकतं नाही, म्हणजे ते काम करू शकतं. कार्यक्रम असल्यावर जाऊ असं इतर वेळी तर नाही जाणार, पण कुठला कार्यक्रम आल्यावर जावंच लागणार. बोललं दिला काही पोतराज फक्त मी माझा थोरला मुलगा. नाही पहिला जे मुलगा असतो पारंपरिक जे आलंय हेच आम्ही करतो. ज्यांना कोणाला ही देवी कुलस्वामिनी म्हणून आहे, तर त्या खानदानाचा ज्येष्ठ पुत्र जन्माला आल्याच्या नंतरनं त्या मुलाच्या अंगावर देवीच्या नावानं हळद कुंकू टाकतात की देवी माते की मी या बाळाचे केस काही काढणार नाही, जावळातले जे केस आहेत ते तुझ्याप्रमाणे लांबलचक करून तुझ्या नावचा भंडारा याच्या नावावर टाकतोय आणि हा पोतराज म्हणून मी सोडलेला आहे. तुमचे मित्र आहेत का कोण पोतराज? शाळेत नाही जात. तुझं नाव काय? उभा राहा, उभा राहा. उभा राहा ना, हाय तिथंच उभा राहा ना. तुझं नाव काय? दादा. तू काय करतो? शाळेत जातो? कितीला आहे? पुढे जाऊन तुला तसं करायला आवडेल का? अंगाला चाबूक मारून घ्यायला? ती रोडावर नसतंय आहे ना, कधी कुणाचा देवदेव असला, कुणाचं काय असलं, कुणाचं कारण असलं तवळ असं असतं, पाणी तुटत तवळ चाबूक घेऊन मारते. तुला ते करायला आवडतं? करायला आवडतं का? मी आता नाही मोठे झाले करणार. तू करणार का? आणि मग तू शिकून चांगली नोकरी मिळवणार का तू करणार? ती करणार. नोकरी नको? नाही. तुला हे तू तुझं सांगतो का तुला घरच्यांनी सांगितलं असं? घरच्यांनी नाही, माझा आजोबा पण पोतरच होते, माझा वडील पण पोतरच होते, मी पण पोतरच होते. तुम्ही तुमच्या सगळ्यात मोठ्या मुलाला पोतराज केलं, त्यांचे मुलं पण आहेत, त्यांना पण तुमच्या नातवांना पण तुम्ही करणार का पोतराज? हा, त्याला पण सोडलेलं आहे. केलंय पण त्याला सोडलंय पण केस नाही ठेवली त्याला. हा, ते शाळा शिकतोय, त्याला पटत नाही. ते म्हणतात आजोबा तुम्ही आहे ना, आम्ही नाही करणार, आमचे पप्पा आहेत ते करतात, आता आम्हाला कशाला, आम्हाला शिक्षण शिकू द्या म्हणतात.
म्हणलं ठीक आहे, करू शकतो तुम्ही, तुम्हाला आम्ही अडवू, हे शिक्षणाला आम्ही बंधन टाकत नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं म्हणजे इतर काही पाळलेलं नाही आहे आम्ही. म्हणजे पूर्वीच्या काळी जसं कडक पाळायचे तसं आम्ही कडक पाळत नाही. कारण की आम्हाला पण माहिती आहे की काही प्रथेनुसार पूर्वीच्या काळी काही जोडून गोष्टी आलेल्या असतील तर त्या गोष्टी आम्ही मानलेल्या नाही आहेत. कसं आहे तुमच्या समाजात, म्हणजे काही संघटन आहे का, तुमची काही युती आहे का, काही एकता आहे का? नाही, आमची संघटना आहे ना, काय पोतराजाची संघटना आहे ना, आमची विकी आहे. आमचा असा एक प्रश्न आहे, तुम्ही जर तुम्हाला पटत नसलं तर आम्ही सोडू शकतो हे पोतराज, पण आम्हाला नोकऱ्या द्या, सरकारी नोकरी दिली तर आम्ही सोडू शकतो, आणि ती बी कायमचं सोडणार नाही आहे.